सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सर्वात मोठी बातमी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर पर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अतिशय वेगाने घडामोडी घडल्या। विधानसभा अध्यक्षांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांची उलट साक्ष नोंदवण्यात आली। या दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खटके देखील उडाले। या सगळ्या घडामोडीनंतर सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे, पण तरी देखील 31 डिसेंबर पर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची होती। त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्यांच्या या मागणीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुनावणीसाठी 10 जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती। मात्र या प्रकरणात 34 याचिकांचे 6 गटात वर्गीकरण केल्यामुळे 6 निकाल लागणार आहे। 21 ते 31 डिसेंबर पर्यंत या निकालाचे लेखन अशक्य आहे। त्यामुळे विधिमंडळाकडून वेळ मागवून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाने विधिमंडळाची ही मागणी मान्य करत 10 जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। या प्रकरणाचा 10 जानेवारी पर्यंत निर्णय द्या असे आदेश कोर्टाने दिले आहेत। दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची नियमित सुनावणी झाली आहे। सोमवारपासून अंतिम सुनावणी सुरू होईल। या प्रकरणात तब्बल 2 लाख पानांची कागदपत्रे तयार झाली आहेत। तसेच 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचेही मोठे आव्हान विधिमंडळासमोर असणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।